Namaskar. LMS Exploring ICT Tools for Developing Proficiency in Teaching Learning, a training program for faculty development organized by Internal Quality Assurance Cell IQAC of Government College of Art and Science Aurangabad. मी अजय कुमार गांधी आपलं मनापासून स्वागत करतो. या तिसऱ्या दिवशीच्या सेशनमध्ये आपण गुगल फॉर्मचा वापर करून क्विज किंवा टेस्ट कशा प्रकारे तयार करू शकतो आणि त्याला ऑटोमॅटिक ग्रेडिंग आपण कसे देऊ किंवा त्यानंतर त्या व्यक्तीनं आपण सेट केलेले नॉर्म्स क्लिअर केल्यानंतर जर तो सर्टिफिकेट घेण्यासाठी पात्र असेल तर ऑटोमॅटिक सर्टिफिकेट कसं पाठवायचं याबद्दल शिकणार आहोत. मला खात्री आहे गुगल फॉर्मचा या ॲप्लिकेशनचा वापर आपण केल्यानंतर किंवा या ॲप्लिकेशनच्या वापरात आपण तरबेज झाल्यानंतर चुकूनही पेपर मेथडकडे आपण वळणार नाहीत. तर आपण आज गुगल फॉर्मचा टेस्ट आणि क्विज तयार करण्यासाठी ऑटोमॅटिक ग्रेडिंगसाठी आणि ऑटोमॅटिक सर्टिफिकेट पोहोचतं करण्यासाठी कसा करता येईल याचा अभ्यास करू. गुगल फॉर्मचा वापर करून टेस्ट किंवा क्विज संबंधित एक थोडासा पॉईंट आपण बघूया की आपल्याला त्याचं उदाहरण असल्याशिवाय आपण बघू शकत नव्हतो, म्हणून आज आपण तो उदाहरणासहित बघू. हा एक आपला 2018चा फीडबॅक फॉर्म आहे की जो आपण घेतला होता. फीडबॅक 2018मध्ये टास्क पाते सरांच्या क्वेश्चनाचा वापर करून आणि त्याचे रिस्पॉन्सेस होते 528. हे रिस्पॉन्सेस ग्राफिकल फॉर्ममध्ये किंवा याप्रमाणे स्टॅटिस्टिक त्यांचं कसं मिळतं आहे. तर हे फॉर्म मला तुम्हाला दाखवायचे होते की कशाप्रकारे आपल्याला त्या क्लास रिलेटेड की कोणत्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी पर्सेंटाईलमध्ये आपल्याला व्हॅल्यूज मिळत आहेत, की कोणत्या वर्गाने किती % रिस्पॉन्सेस दिलेत, कोणत्या डिपार्टमेंटचे किती फॉर्म्स कलेक्ट झालेत याचाही आपल्याला अंदाज येतो. त्याचे डिफरंट कलर असतात. नेम ऑफ द टीचर वाईजसुद्धा तुम्हाला एक रिलेटिव्ह अंदाज येतो की पर्सेंट वाईज किती टीचर्सला किती प्रमाणात फीडबॅक आला आहे पर्सेंट वाईज ऑफ पर्सेंटाईल विथ रिस्पेक्ट टू दिस 528. आणि ॲक्च्युली हा असेसमेंटचा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारले होते तर हा आपल्या उपयोगाचा पार्ट आहे. टीचर हॅज इन डेप्थ नॉलेज ऑफ द टॉपिक हा आपला त्याचा फीडबॅकचा क्वेश्चन होता. तर त्यासाठी आपल्याला 528 या रिस्पॉन्सेसपैकी 374 लोकांनी रिस्पॉन्स हा 5 म्हणजे एक्सलंट असा दिला आहे. जसं की आपण याला ग्रेडिंगमध्ये बघितलं होतं की लिनियर स्केलच्या टाईप वापरण्यामध्ये की आपण याला पुअर टू एक्सलंट याप्रमाणे म्हणू शकतो. पुअर, गुड, बेटर, बेस्ट आणि एक्सलंट. तर आपल्या फॅकल्टी मेंबर्ससाठी एक्सलंट रिझल्ट त्यामध्ये दिसत आहेत 528. तर ह्या प्रत्येक क्वेश्चनसाठी आपण पर्टिक्युलरली ॲनालाइज करू शकतो की सखोल ज्ञान हा जर आपला पॅरामीटर असेल तर आपल्या टीचर्सला ऑलमोस्ट 70.8% स्टुडंट्सने, आपल्या फॅकल्टीपैकी 70.8 नाही तर आपल्या स्टुडंट्सपैकी 70.8 स्टुडंट्सने त्यांना एक्सलंट म्हणून पॅरामीटरमध्ये रेट केले असं म्हणता येईल. इज इट इझी टू अंडरस्टँड टीचर्स व्हॉट टीचर टीचर्स. तर हा एक प्रश्न होता की शिक्षक जे शिकवत आहेत ते सोपं पडतं का समजून घ्यायला. तर त्यामध्ये जवळजवळ 60.6% स्टुडंट्सने आपल्याला एक्सलंट रेटिंग दिले. त्याप्रमाणे प्रत्येक प्रश्नासाठी तुम्ही बघू शकता की आपल्याला एक कम्पॅरेटिव्ह स्टडी मिळतो आहे. या प्रश्नामध्ये जरी एक्सलंटसाठी बरंचसं असेल तरी हा जो असेल गुड म्हणजे ह्यापेक्षा थोडासा कमी, त्यासाठी तुम्हाला दिसतं आहे की रिजनेबल आहे. 27.3% स्टुडंट्सचं जर असं म्हणणं असेल द टीचर मोटिवेट स्टुडंट टू पार्टिसिपेट इन एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. तर स्टुडंट्स काही प्रमाणात तरी ॲज अ होल आपण जर स्टुडंट्सकडे बघत असू तर काही प्रमाणात नॉट सॅटिस्फाईड आहेत ॲज कम्पेअर्ड टू एक्सलंट. आपण जरा जास्तच घेतलं. हाही कमी नाही आहे, 4 रेटिंग करणं कमी नाही आहे. बट आपण एक फीडबॅक याच्यातून घेऊ शकतो, एक मेसेज घेऊ शकतो की वी स्टील नीड टू मोटिवेट आवर स्टुडंट्स टू पार्टिसिपेट इन एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. वी डू बट they some of them do not feel so we need to motivate them. Then these are the ह्याप्रमाणे ते क्वेश्चन्स आहेत पुढचे सगळे. आणि याप्रमाणे आपण सगळ्या क्वेश्चन्सच्या बाबतीत रिलेटिव्ह अंदाज घेऊ शकतो. या प्रश्नाच्या बाबतीत द टीचर इज अफेक्शनेट टुवर्ड्स द स्टुडंट.
30.7% student do not feel that that their teachers feel affectionate towards them. टीचर्सला त्यांच्याविषयी प्रेमभाव आहे असं त्या विद्यार्थ्यांना वाटत नाही. जर आपण हा फीडबॅक मानला की ऑथेंटिकेट आहे म्हणजे आहेच तो, बट आपण याला जर तरच्या भाषेत न करता आपण मानतोय की हा फीडबॅक अगदी रिलायबल आहे, तर त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला ह्या प्रश्नांवरती काम करणं आवश्यक आहे की ज्याच्यामध्ये 25% जास्तही आपल्याला कुठेतरी स्कोप आहे टू रीच टू एक्सेलेंट ऑर टू सम हायर लेवल. लाईक युअर 9.1% जर असेल तर वी स्टील हॅव व्हेरी मच स्कोप विथ दिस 10%, ऑलमोस्ट 10% स्टुडंट्स. सो टू टेक देम टू दिस लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. जर ह्या 10% स्टुडंट्सला आपल्याला या कॅटेगरीत आणायचं असेल की ते एक्सलंट आपल्याला रेट करू शकतील, इतके सॅटिस्फाय झाले, तर आपल्याला 10% स्टुडंट्सकडे लक्ष द्यावं लागेल. हा एक अंदाज येतो. 30% स्टुडंट्सलाही आपण या लेवलमध्ये आणू शकतो. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या ह्या पर्सेंटाईल रेटिंगवरून आपल्याला अंदाज येऊ शकतो याचा की आपल्याला स्कोप किती आहे. म्हणजे हा फीडबॅक जो आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतो त्याला हे डिरेक्टली आपल्याला जर अशा प्रकारचे ग्राफ्स वगैरे मिळत असतील की याला कंपॅरिझन करणं सोपं पडतं आहे, तर आपल्याला जस्ट ग्राफ बघून कळतं की आपल्याला या 20 क्वेश्चन्सपैकी या 4 क्वेश्चन्समध्ये खूप स्कोप आहे. आणि रिपोर्टही आपला याचप्रमाणे जनरेट झाला तर तो एक ऑथेंटिकेट रिपोर्ट होऊ शकतो. कारण एव्हरी स्टेक होल्डर ज्यावेळेस आपण म्हणतो की एव्हरी स्टेक होल्डर इज इम्पॉर्टंट, so I will say every student is important, and 10% of this 528 means almost 53 students. It is a reasonable number that 53 students we need to take from this average rating mentality to this state of satisfaction, we can say. So this is the scope. We can this is the advantage of electronic feedback collection using Google form, where you easily understand or in one go only you will understand where we have scope to improve ourselves or organization as such. So likewise you can analyze rest questions also, and you will try to write or analyze feedback in that way. These are some less necessary things, but you can go through them on which day within the period of feedback, within the time for which feedback link was active, how many students like how many students responded on what date, how many students responded, like this is the statistic. This is something graphical representation of the result or feedback collected, which one can use. And here to just administrative purpose, how many, so from looking at this only we will understand that there are 40 students in history department, 100 students in 100 students in history department, but only 40% rated one person and other. So there is large scopes to still history department need to take some more feedback from other, because this cannot be reliable for history department then if you go very specific with the history department, because more than 50 to 60% students should register that feedback. Then we can have some idea about then we will be able to analyze something. So असं आपण करू शकतो. तर ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा असा फायदा होतो. आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला असं डॉक्युमेंटेशन करायचं असेल ह्याही आपण क्लिपबोर्डला ह्या सेव्ह करू शकतो. इथे तुम्हाला सेव्हचा ऑप्शन येईल, कॉपी चार्ट म्हणून, तो क्लिपबोर्डला सेव्ह होतो आणि ते चार्ट आपण वापरू शकतो डिरेक्टली. पण याच्यापेक्षाही आपल्याला जर डॉक्युमेंटेशन एक्सेल फाईलमध्ये घ्यायचं असेल तर यावरती क्लिक करून आपण एक CSV शीट रिस्पॉन्सचं मिळवू शकतो, किंवा इथून एक डाउनलोडचं ऑप्शन ओपन होतो. त्याच्यामध्ये CSV कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज असतात, त्या फाईल आहे ती एक एक्सेल फाईलचा प्रकार. तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक झिप फोल्डर ओपन होतं याप्रमाणे. त्या झिप फोल्डरला मध्ये आपल्याला एक एक्सेल फाईल ऑलरेडी क्रिएट करून मिळते. त्याच्यावर क्लिक केलं की ती एक्सेल फाईल ओपन होते आणि या ठिकाणी आपल्याला सगळे रिस्पॉन्सेस इंडिव्हिज्युअल टीचरसाठी इंडिव्हिज्युअल स्टुडंट्सने त्यांच्या पर्सनल ईमेल ॲड्रेसवरून दिलेले त्यांचे ईमेल ॲड्रेस दिसत आहे तिथे. या ठिकाणी त्यांचा मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं होतं की टाईम आणि डेट ह्या ऑटोमॅटिकली रजिस्टर होणाऱ्या गोष्टी. जसं की आपण एडिट सबमिटमध्ये बघितलं होतं, जर एखादा एडिटेड असेल आणि एकाच व्यक्तीसाठी 2 फीडबॅक जर तुम्हाला दिसत असतील एकाच व्यक्तीने दिलेले, तर त्यापैकी जो लोअर म्हणजे अगोदरचा असेल, म्हणजे ऑन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर जो अगोदर असेल, तर तो आपण फीडबॅक चेक करणार आणि नंतर मग क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये जो लास्ट होता
त्याला आपण ग्राह्य धरणार आणि तोच फक्त ठेवणार, दुसरा आपण डिलीट करू शकतो. हा एक छोटा मुद्दा होता याच्यात. आणि याप्रमाणे तुम्ही बघू शकता की अगदी डिपार्टमेंट वाईज या सगळ्या गोष्टी दिसत आहेत इथं आपल्याला, अगदी रेटिंग्स आहेत. हे फिट टू मी डिस्प्ले केल्यामुळे फिट टू सेल झालं, त्याच्यामुळे हे जरा जास्त अंतरात दिसतं, पण ठीक आहे. याप्रमाणे आपल्याला प्रत्येक क्वेश्चनचं रेटिंग आपल्याला मिळतं आहे. प्रत्येक टीचर वाईज, प्रत्येक डिपार्टमेंट वाईज आपण याला सेपरेट करू शकतो. यामध्ये फिल्टर लावण्याचा एक प्रकार असतो. याला आपण पहिलं A to Z डिपार्टमेंट वाईज आपण त्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये घेऊ शकतो किंवा टीचर्सच्या नावाने अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये घेऊ शकतो. जर आपल्याला डिपार्टमेंटल फीडबॅक बघायचा असेल तर याचा वापर करू आपण की डिपार्टमेंटला सॉर्ट केलं आपण टीचर वाईज असेल, इंडिव्हिज्युअल टीचर वाईज जर असेल तर याप्रमाणे करू शकतो. तर या प्रकारचे फिल्टर्स वगैरे वापरणं ह्या सगळ्या गोष्टी नंतरचा भाग राहिला. बट एक्सेल फाईल इतकी व्यवस्थित एका क्लिकमध्ये आपल्याला मिळते. एका क्लिकमध्ये गुगल फॉर्म आपण तयार करू शकतो आता जर आपण प्रॅक्टिस केली तर. आणि क्वेश्चन्स फक्त वाईजली सेट करावे लागतात आणि त्याला रिस्पॉन्सेस वाईजली सेट केली की आपल्याला एका क्लिकमध्ये ह्या बघू शकता तुम्ही की इतकी लॉंग फाईल. आणि इफ यू हॅव ट्राईड दिस मॅन्युअली इट वुड हॅव एक्झॉस्टेड so many committee members at a time. So to avoid all these things, and there may be a lot errors there which are may get introduced by the committee members who are creating this file manually. So to avoid those errors are that understandable thing that working with this much large data, errors are inevitably will be there. But to avoid, we can avoid those errors by having this, because here only responses are given by individual students. So there are very less chance that an individual student recording response for particular teacher and he is only responding. So there are very less chances of error any in the thing. Okay, so these are the things to analyze the feedback. This was the thing I want to share with you, that how simplified thing we have, we can make having this Google form for the feedback collection. And this is just number of I-28. Even there are some colleges where students strength is above some thousands. So there also this will be really a very great asset to have Google form or have techno savvy teachers there or techno savvy committee members there. So this is the thing. Then we will move to this test module thing. Now we will try to learn Google Forms and how to use them to draft a test, to grade them, and to, if they are failing into the category of the norms we set, then we can send them certificate automatically, or even Google Form will do that task for you. सर तर असं आहे, टेस्ट मॉड्यूल मध्ये मी मुद्दामून हा एक असा एक सेक्शन बनवून ठेवला आहे. याचा का तो मी तुम्हाला पुढच्या सेक्शनमध्ये सांगतो. पण त्याच्यानंतर आपण क्वेश्चन्स आणि त्यांना आन्सरला क्वेश्चन्स कसं करायचं आणि रेटिंग कसं जात असेल किंवा ग्रेडिंग कसं होत असेल तर ह्याचा अभ्यास करू. तर ह्याच्या अगोदर एक सेटिंग इथे आपल्याला करावी लागते हे सगळं सुरू करण्या अगोदर. कारण तुम्ही सगळा गुगल फॉर्म ड्राफ्ट केला आहे. ॲक्च्युली तुम्हाला दिसत असेल की मी सगळे क्वेश्चन्स जे मला हवे होते त्या टाईपचे सगळे क्वेश्चन्स मी टाकून ठेवले तिथे. आणि आता मला फक्त ह्या गुगल फॉर्मला क्विजचं स्वरूप द्यायचं आहे. तर मी फक्त इथे जाऊन क्विजेसमध्ये जाणार. सेटिंग्स तुम्हाला काल सांगितलं होतं. इथली तुम्हाला ऑफ दिसेल ही, ती फक्त तुम्हाला ऑन करायची. ही तुम्हाला ऑन दिसेल, ही तुम्हाला ऑन करायची. आणि खाली थोडेसे कस्टमाइज करा याला की क्विज ऑप्शन रिलीज ग्रेड इमिजिएटली आफ्टर इच सबमिशन. येस, जर तुमच्याकडे ग्रेडिंग सिस्टम रेडी असेल प्रत्येक क्वेश्चनसाठी तर तुम्ही ती इमिजिएटली त्याला ग्रेड रिलीज करू शकता. बट असं होतं की एखादा लॉंग आन्सर क्वेश्चन असतो की जो तुम्हाला चेक करावा लागेल बॅक जाऊन की यांनी खरंच ते लिहिलं आहे का व्यवस्थित आणि एसे त्या टाईपमध्ये लिहिलं आहे का, किंवा एखादं वाक्यात उत्तर द्यायचं होतं, एखादं त्यांनी वाक्यबरोबर लिहिले का, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहेत का, यावर जर तुम्हाला त्याला पार्शली ग्रेड करायचं असेल तर मग मात्र तुम्हाला लेटर आफ्टर मॅन्युअल रिव्ह्यू करावा लागेल. बट गुगल फॉर्मचा मग उपयोगच थोडासा लिमिटेड होऊन जाईल. त्यापेक्षा क्वेश्चन्सच असे सेट करावे की त्याला ग्रेडिंग ऑटोमॅटिकली जाईल. तर ते कसे सेट करता येतील, त्याच्यासाठी काय ट्रिक वापरता येतील आपण त्या बघूच. बट हे एक सेटिंग होतं. देन रिस्पॉन्डंट काय बघू शकतो, रिस्पॉन्डंट मिस्ड क्वेश्चन्स बघू शकतो. करेक्ट आणि ट्रान्सपरन्सी खूप महत्त्वाची आहे की तुम्ही मिस्ड क्वेश्चन्स त्या विद्यार्थ्याला सांगताय की त्यांनी हे मिस केलं आहे, करेक्ट आन्सर्सही त्याला सांगतायत आणि पॉईंट व्हॅल्यूजमध्ये त्याला कळवत आहे की कशाला किती मार्क्स तुला मिळालेत. तर याप्रमाणे आपण त्याला कस्टमाइज करतो. या प्रकारचे सेटिंग ऑन करतो आणि मग पुन्हा आपण आपल्या
गुगल फॉर्मकडे येतो. आता या गुगल फॉर्ममध्ये मग आपल्याला इथे असं ऑप्शन ओपन झालेलं दिसेल किंवा ॲड झालेलं दिसेल की जे अगोदर नव्हतं सुरुवातीला गुगल फॉर्ममध्ये. मग याच्यावरती क्लिक करणार तुम्ही आणि ग्रेडिंग करणार. तर ग्रेडिंगमध्ये तुम्हाला ह्या भागात दिसत असेल ग्रेडिंग करायला 0पासून सुरुवात आहे. नेगेटिव्ह आहे का आपण बघू. नाही, नेगेटिव्ह आपण मार्क देऊ शकत नाही करू शकत. 1 2 3 आणि फक्त आपण इंटिजर्स वापरू शकतो. इंटिजर्समध्ये आपण होल नंबर्स वापरतो आहे. 0पासून ग्रेडिंग आहे. तर 0 कशाला होऊ शकतं की ओके आपल्याला ह्या पूर्ण क्वेश्चन्सला आन्सर करायचं. तर हा प्रश्न आहे आणि याच्यापैकी आपल्याला करेक्ट आन्सर ठरवावं लागेल आणि त्याला किती मार्क द्यायचे ते ठरवावं लागेल. इंडिया कॅपिटल मी जरा क्वेश्चन्स खूप शॉर्ट वापरलेत, तुम्ही समजून घेऊ शकता आणि कंप्लीट क्वेश्चन्स व्यवस्थित ड्राफ्ट करू शकता. इंडियन कॅपिटल दिल्ली. तर त्याच्यावर क्लिक करून पहिलं मी हे अश्युअर करून घेतलं की दिल्ली हे करेक्ट आन्सर असेल आणि त्याला मी ग्रेड ठरवणार किंवा ग्रेडही तुम्ही अगोदर ठरवून घेऊ शकता. ओके, मला 2 मार्क्स पर क्वेश्चन द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक ऑप्शन इथे ओपन झालेला दिसतो आहे. दिसणारी प्रत्येक गोष्ट सोडू नका. ॲड आन्सर फीडबॅक. याप्रमाणे काय फीडबॅक देऊ शकतो. चुकलं असेल तर काय म्हणायचं त्याला आणि करेक्ट असेल तर काय म्हणायचं. चुकलं तर त्याला आपल्याला थोडंसं सांगावं लागेल की रीड दिस स्टार्ट आर्टिकल ऑर दिस. म्हणजे हा क्वेश्चन खूप सोपा आहे, बट असा क्वेश्चन तुमचा इकॉनॉमिक्स किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये असू शकतो की ज्याच्यामध्ये एखादा आर्टिकल असेल त्यामध्ये ही कॉन्सेप्ट असेल. जसं PG लेवलच्या विद्यार्थ्यांसाठी याचा उपयोग होऊ शकतो, UGचाही होऊ शकतो. बट आर्टिकल एखादं तुम्ही सांगू शकता की आणि त्या आर्टिकलची लिंकही तुम्ही त्याला प्रोव्हाइड करू शकता की या आर्टिकलमध्ये हा क्लॉज किंवा जे ते मला शब्द व्यवस्थित वापरता येणार नाही की काय तो आहे, बट हा क्लॉज तू बघू शकतो. त्याची लिंक तुमच्याकडे असेल, जर गुगल ड्राईव्ह लिंक असेल तुमची, तुम्ही आर्टिकल ते विकिपीडियावर वाचलं असेल किंवा गुगल सर्चमध्ये कुठे मिळालं असेल, त्याची लिंक तुम्ही इथे देऊ शकता की जसं पॉलिटिक्स इन इंडिया, पॉलिटिक्स इन मराठी करू. ओके, पॉलिटिक्स. ओके, ते ट्रान्सलेशन दिलं. पॉलिटिक्स रिसर्च टॉपिक्स. यापैकी एखादा रिसर्च टॉपिक तुम्हाला वाटला की हा रिसर्च टॉपिक आपण विद्यार्थ्याला वाचायला देऊ शकतो आणि त्याच्यावर तो क्वेश्चन सेट होता, तर त्याची फक्त लिंक तुम्हाला घ्यावी लागेल इथून. तर इथे नाही दिसत तर पण फक्त कॉपी करू आणि या ठिकाणी लिंक ॲड करू त्याची, पेस्ट. आणि या ठिकाणी सांगू शकतो की एक ओके, गुड लक नेक्स्ट टाईम, गुड लक नेक्स्ट टाईम, याप्रमाणे आपण टाईप करू शकतो. हे ॲड करायला विसरू नका आणि सेव्ह करायला विसरू नका. ज्याप्रमाणे तुम्ही ऑडिओ त्याला फीडबॅक देऊ शकता, लिंकच्या स्वरूपात फीडबॅक देऊ शकता एखाद्या डॉक्युमेंटचा, त्याप्रमाणे तुम्ही दुसरा ऑप्शन तिथे बघितला असेल, तुम्ही त्याला व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्येही हा लिंकचा ऑप्शन होता, आपण हा क्लिक केल्यामुळे ही लिंक होते. आणखी एखादी लिंकही तुम्ही देऊ शकता गुडला, किंवा व्हिडिओ पण अटॅच करू शकता की गुड एखादा व्हिडिओ आपण त्याला देऊ शकतो की हा भाग पुढचा याच्यातला बघ की तुला जास्त याच्यातून अंडरस्टँडिंग होईल ह्या टॉपिकचं. ॲक्च्युली तो बरोबर होता उत्तर त्याचं, पण त्याला आणखी थोडंसं आपण नॉलेज त्याच्यामध्ये आणखी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला, तर तोही तुम्ही टाकू शकता. इथून URL ॲड करू शकता. तुमच्याकडे एखादी URL असेल, जसं की माझा एखादा व्हिडिओ असेल जो यूट्यूबला अपलोड आहे, त्याची मी URL त्याला डिरेक्टली देऊ शकतो की या सेक्शनमध्ये मी या प्रकारे समजून सांगितलं आहे, असे रेफरन्स दिले, तुम्ही तो बघू शकता. ते फक्त इन्सर्ट करा, टाका लिंक, कॉपी पेस्ट करून आणि त्याला सिलेक्ट करा. तुम्ही काही इथे टाकलं म्हणजे तो भाग येणार नाही, तुम्हाला ते HTTP वगैरे याच लिंकच्या इनिशियल्स असलेले टाकावे लागतील आणि सिलेक्ट करा. तर याप्रमाणे पण तुम्ही त्या क्वेश्चन्सला फक्त बरोबर की चूक म्हणजे याला आपण ॲड करू, इकडे येऊन ती लिंक वगैरे तुम्ही टाकली असेल असं समजून आणि हे सगळं काही झालं आहे याप्रमाणे आपण त्याला ॲड करू. म्हणजेच आपल्याला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्या व्यक्तीला दिलं आपण आणि म्हणजे त्या प्रश्न विचारला आणि त्या व्यक्तीने उत्तर दिले, ते बरोबर असेल तरी त्याला आणखी डेव्हलप होण्यासाठी आपण लिंक प्रोव्हाइड करू शकतो. जर तो चुकला असेल तर ही गोष्ट पुन्हा मागे जाऊन तो चांगल्या प्रकारे कशी समजून घेऊ शकतो, कुठे चुकला, यासाठीही आपण त्याला लिंक प्रोव्हाइड करू शकतो. म्हणजे फक्त टेस्ट घेऊन न थांबता त्याची दोन्हीही सिच्युएशनमध्ये डेव्हलपमेंट कशी होईल. जर तो बिलो द ॲव्हरेज असेल तर तो ॲव्हरेज कसा होईल, किंवा जर तो आन्सर करतो आहे म्हणजे आपण असं म्हणून की एक्सलंट त्याचं आहे सगळं आत्तापर्यंतचं रेकॉर्ड, तर आणखी तो एक्सलन्सीकडे कसं जाऊ शकतो. तर याप्रमाणे आपण ह्या गुगल फॉर्मचा वापर करू शकतो.
ॲक्च्युली गुगल फॉर्म चा वापर एक्सटेन्सिव्हली जितका जास्त चांगल्या प्रकारे करू आपण, तितकं आपल्याला त्याचे फीचर्स आणखी चांगल्या प्रकारे कळत जातील. तर याप्रमाणे ते आहे. डन. हे त्या व्यक्तीला बरोबर त्याचा स्कोअर झाला, तो फेल झाला आहे की पास झाला आहे, किंवा त्याला प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क मिळाले हे बघताना त्याला ऑटोमॅटिकली हे रिप्लायज त्याच्या आन्सर शीटमध्ये, त्याला मिळालेल्या आन्सर शीटच्या रिस्पॉन्समध्ये ओपन होतात. कारण आपण त्यासाठी सेट केलं आहे त्याला. त्याचं उत्तर बरोबर असेल तरी त्याला काहीतरी रिस्पॉन्स जाईल की इथून पुढे याचा अभ्यास कर, आणि चुकीचा असेल तर हाच अभ्यास तू इथून चांगल्या प्रकारे कर. याप्रमाणे हा प्रश्न झाला MCQचा. त्याच्यासाठी आपण सगळं शिकलो आहे की कसं ग्रेड करायचं वगैरे. आणि हा प्रश्न जो असेल तो युनियन टेरिटोरीवरतीचा जो आहे तो मल्टिपल आन्सर्स करेक्ट असू शकतात. जसं की इथं मला याला ग्रेडिंग द्यावं लागेल. आता ह्या प्रश्नामध्ये येतो मी, आणि इथं मी त्याला व्हॅलिडेशन ठेवलं आहे की त्या व्यक्तीला कळायला हवं की जरी असेल तरी 2 रिस्पॉन्सेस व्हॅलिड आहेत, तू फक्त एकच रिस्पॉन्स सिलेक्ट करून थांबू शकत नाहीस. मग त्याला कळायला पाहिजे ना की ह्या प्रश्नामध्ये सरांना अपेक्षित काय आहे. त्यालाही असं माहिती असू शकतं की हे दोन्ही आन्सर आहेत, दोन्ही क्लिक करायचे आहेत का. हो, तर आपण त्याला तसं सांगितले की एक्झॅक्टली 2 आन्सर्स, किंवा त्याला आणखी थोडा डिलेमा असेल तर आपण म्हणू शकतो की मिनिमम 1 आन्सर, सिलेक्ट ॲट मोस्ट और सिलेक्ट ॲट लिस्ट. मग ॲटलिस्ट म्हटल्यामुळे त्याला कळतं की एक जरी सांगितलं तरी होतं का, 2 असतील का मग, किंवा 3 असतील का. म्हणजे कन्फ्युजन वाढणारे पर्याय आहेत तिथे. पण एक्झॅक्टली म्हटलं म्हणजे त्याला माहिती आपल्याला यापैकी कोणते तरी 2 ऑप्शन्स निवडायचे आहेत. तर हे झालं, याला इथून आपण करू शकतो ते रिस्पॉन्स व्हॅलिडेशन. की तो आपल्याला आपण एकच आन्सर सिलेक्ट केला असता, याच्यामध्ये 2 सांगितले आपण सिलेक्ट करायला, तर त्याला लगेच एरर होईल की आणखी तुला सिलेक्ट करावं लागेल. मग तो आणखी एक सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे याच्या लक्षात येते की आपल्याला या प्रश्नासाठी 2 उत्तर आहेत आणि ते सिलेक्ट करायचे आहेत. पण 2पेक्षा 3 जर तो सिलेक्ट करत असेल तर मग तो एक्सेप्ट करणार नाही. कोणतीही 2, एक चुकीचं, एक बरोबर, एकच बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चुकीचे, असे ऑप्शन्स, पण 2च. या प्रकारे तो करू शकतो. हे झाले या प्रकारचे क्वेश्चन्स. त्यानंतर मॅचिंग द फॉलोइंग टाईप ऑफ क्वेश्चन. हाही प्रश्न आपल्याला बऱ्याचदा लागतात की हे 2 मॅच करा. म्हणजे बुक्स असतील, त्यांचे ऑथर्स, एखादी थिअरी असेल इकॉनॉमिस्टची आणि ते इकॉनॉमिस्ट, किंवा पॉलिटिकल सायन्सच्या थिअरीज असतील त्यांचे ते रिसर्चर्स, असे मॅच किंवा पुस्तकाने असे सांगितलं मी. तर त्या प्रकारचे मॅच द फॉलोइंग्समध्ये क्वेश्चन्स असू शकतात. तर ते आपण याप्रमाणे, ते फ्रेम कसे केलेत हे लुक आहे त्याचा. तो ॲक्च्युली फ्रेम करताना क्वेश्चन कसा दिसतो तो असा. आपण काल शिकलो होतो एक रोला दुसऱ्या रोशी मॅच करणारे मॅच द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर ह्या रोमध्ये मी क्वेश्चन्स टाकले की स्टेट्सची नावं आहेत, शॉर्ट हँड्स वापरलेत, MHTN, तामिळनाडू, तेलंगणा, UP, आणि हे त्यांच्या कॅपिटल्स आहेत. यामध्ये मी 4ला 4 पर्याय न ठेवता आणखी 2 पर्याय टाकले की जेणेकरून आणखी कन्फ्युजन थोडंसं विद्यार्थ्याचं राहील. तर याप्रमाणे आपण हा क्वेश्चन सेट करू शकतो. तर याला आन्सर की असाईन कशी करायची, तर आन्सर की मी ऑलरेडी असाईन करून ठेवली होती याला. तर याप्रमाणे असाईन करत असताना तुम्हाला हे पेज ब्लँक ओपन होतो. इथे काहीच मार्किंग नसतं, इथे 0 असतात सगळे. आणि मग इथे तुम्ही क्लिक केलं की इथे तुम्हाला ठरवायचं याला किती मार्क द्यायचे. जर तुम्ही महाराष्ट्राची जर सांगू शकला, आपल्या महाराष्ट्राचे सांगू शकला, तुम्ही त्याला 1 सोडून 2ही मार्क बरोबर सांगू शकतो त्याला, एकच का. तेलंगणा, तामिळनाडूची तू सांगत असेल तर 1, तेलंगणाची सांगत असेल तर 1, UPची 2. म्हणजे त्याला 2 मार्क आपली निदान महाराष्ट्राची माहिती आहे त्याला. जाऊ दे, तेलंगणा किंवा तामिळनाडूची नाही माहिती, म्हणून आपण त्याला एक्स्ट्रा ग्रेड तिथे ठेवू शकतो. बट आपण त्याला इक्विव्हॅलंट ग्रेडिंगही ठेवू शकतो. सगळ्यांना 1-1 ठेवले. महाराष्ट्राची तर ॲटलिस्ट त्याला माहिती पाहिजे, बाकी राज्यांची नसली तरी चालेल. याप्रमाणे पण आपण क्वेश्चनने थोडासा हे करू शकतो. म्हणजे आपण जसं वे टू वे कम्युनिकेशन, 1-to-1 कम्युनिकेशन करताना, चला सांगा मला केरळची राजधानी कोणती आहे. अच्छा, मग त्याला म्हणणार की ॲटलिस्ट मला महाराष्ट्राची सांग. तर आपल्याला महाराष्ट्राची जरी सांगितलं तरी समाधान वाटेल. तर त्या प्रकारचं आपण त्याला ग्रेडिंग 2 मार्क्स देऊ. म्हणजे जे आपण व्हर्बली फेस टू फेस इंटरॅक्शनमध्ये करू शकतो तेच भावना आपण थोड्याफार प्रमाणामध्ये या फॉर्ममध्ये टाकू शकतो. याप्रमाणे नंतर हा एक फिलिंग द ब्लँक्स टाईप ऑफ क्वेश्चन की ज्याच्यामध्ये मोहनदास आणि मध्ये आणि गांधीजींच्या पूर्ण नाव विचारलं, त्याच्यामध्ये वडिलांचं नाव आपण ब्लँक्स म्हणून ठेवले. तर हे पर्याय आपण त्याला कसे दिलेत ते बघू आपण. तर आपण हा फिलिंग द ब्लँक्स क्वेश्चन पहिला सेट करणार. त्याच्यानंतर मग 1 मिनिट, ओके. तर असा हा प्रश्न आपण जो बनवलेला असतो, तुम्ही ड्राफ्ट करू शकता प्रश्न, त्याच्यानंतर हे ओपन होतं आन्सर ज्यावेळेस तुम्ही ओपन करता. तर तुम्ही पॉसिबल देऊ शकता त्याला की मोहनदास करमचंद. तर करमचंदचं स्पेलिंगमध्ये थोडासा गडबड होण्याची शक्यता असते. करमचंद याप्रमाणे स्पेलिंग असू शकतं, किंवा त्याने स्मॉल लेटर्स वापरले, करमचंद, आणि याप्रमाणे वापरलं की त्याने प्रत्येक ठिकाणी ए लावला, करमचंद याप्रमाणे. तर हे आपण ग्राह्य धरू शकतो. तसं तर
करेक्ट असणं अपेक्षित आहे, की आपण जो सांगतो की एक्झॅक्टली वर्ड असणं अपेक्षित आहे, बट आपण थोडेसे एरर इग्नोर करण्याचा प्रयत्न करतोय. तर यावेळी आपण असे पर्याय त्यांना देऊ शकतो. पण याही व्यतिरिक्त जर एखादा पर्याय तो निवडत असेल की त्यांनी क्रमचंद किंवा वेगळंच नाव लिहिले, मोहनदास काहीतरी दुसरं नाव लिहिले व्यक्तीचं, तर ते आपल्याला बरोबर धरता येणार नाही. पण त्या शब्दांमध्ये थोडेसे व्हेरिएशन्स आलेले चालतील. पण क्रामचंद KRAM हे अगदीच चुकीचं लगेच कळतं आपल्याला. त्याला टायपिंग किंवा स्पेलिंग मिस्टेक ती आपण इग्नोर करू शकत नाही, ती KRAM करण्याची. मग तिथे आपण त्याला क्लिक केलं की जो फक्त पर्याय आम्ही सांगितले 3 पैकी कोणता तरी एक आन्सर कदाचित असू शकतं. म्हणजे फिलिंग द ब्लँक्समध्ये MCQs न देता जर आपण त्याला हाईट ठेवायचं असेल की तू रिटेन काय केले तुझ्या मेमरीमध्ये आणि ते सांग. आता मी खाली पर्याय दिले म्हणजे तो उत्तर कुणीही देईल असा आपला माइंडसेट जर असेल तर त्यावेळी आपण हा फिलिंग द ब्लँक्सचा प्रश्न वापरू शकतो. फिलिंग द ब्लँकसाठी पुन्हा MCQsकडे कदाचित जाण्याची गरज यामुळे पडणार नाही आणि आपल्याला एक्झॅक्ट एखादा गोष्ट लिहू शकतो का, तो एक्झॅक्ट त्याला कळतात का त्या गोष्टी, किंवा एखादा आपण शब्दच चांगलं की व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ, आणि तो शब्द काहीतरी आपण देऊ शकतो की व्हॉट इज द ॲप्रोप्रिएट वर्ड फॉर चांगलं परफॉर्मन्स किंवा स्पेलिंग ऑफ परफॉर्मन्स. आपण काहीतरी चुकीचं स्पेलिंग लिहून द्यायचं की व्हॉट इज द करेक्ट स्पेलिंग ऑफ परफॉर्मन्स. तर मग पुढे खाली परफॉर्मन्सचं स्पेलिंगमध्ये आपण तो एक्झॅक्ट वर्ड त्याच्याकडून हवा आहे आपल्याला, तर तो मागवू शकतो. तर याप्रमाणे आपण इथेही ते हे करू शकतो, क्वेश्चन सेट करू शकतो. यानंतर आपल्याकडे आहेत इमेजवरचे क्वेश्चन. इथे एक चांगली इमेज आपण टाकू शकतो आपल्या टॉपिकशी सब्जेक्टशी रिलेटेड, आणि त्याच्यावरती आपण क्वेश्चन्स विचारू शकतो की काय ऑब्झर्व होतं ह्या इमेजमध्ये, किंवा त्याच्यावरती बेस्ट क्वेश्चन्स असतील की जालियनवाला बाग हत्याकांडावरती एखादा असू शकतो इमेज एखादी, तर ही इमेज कोणती, किंवा ह्या इमेजमध्ये असलेला हा व्हाईसराय किंवा काय इन्चार्ज कोण होता, किंवा असं या प्रकारचे क्वेश्चन्स आपण हिस्ट्री रिलेटेड पण विचारू शकतो. तुम्ही एखादी पुस्तकाचं कवर पेजही देऊ शकता की ज्याच्यात नाव दिसत नाही लेखकाचं, पण कवर खूप एक आय कॅचिंग असं कवर असतं किंवा ते तुम्हाला टेम्प्ट करतं पुस्तक वाचण्याचं. तसं जर कवर असेल फेमस एखाद्या पुस्तकांचे तर ते कवर टाकू शकता. आयडेंटिफाय द बुक, याप्रमाणे क्वेश्चन्स येऊ शकतात. ह्याप्रमाणे आणखी सायन्सच्या रिलेटेड एखाद्या इमेजेस असतील की एखादं तत्त्व एक्सप्लेन करण्यासाठीच्या काहीतरी इमेजेस काढलेल्या असतील, तर मग सांगा की ह्या इमेजमध्ये कोणतं प्रिन्सिपल नेचरचं प्रिन्सिपल याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला. तर बॉटनी झुलॉजीच्या लोकांना इमेजेस की आपण इथे एक इमेज टाकून द्यायची, त्याच्यामध्ये आपण फक्त ब्लँक ॲरोज ठेवायचे. मग सेल ऑर्गॅनालिज असतील की त्या बाण जिथे पॉईंट होतोय मग त्याला नंबर देऊ शकता तुम्ही ABCD असे, आणि खाली क्वेश्चन्समध्ये व्हॉट इज ए, म्हणजे वेअर द पॉइंटर फ्रॉम द ऑर ॲरो फ्रॉम द ए पॉइंटिंग टुवर्ड्स. तर तो क्वेश्चन्स टाकला की तुम्ही तो त्याच्याकडून मागून घेऊ शकता की याचं उत्तर दे मग, किंवा ह्या ऑर्गॅनली काय, सेल वॉल कसली, किंवा ही सेल ॲनिमल सेल किंवा असं याप्रमाणे. किंवा एखादा व्हिडिओ पण तुम्ही टाकू शकता. हे याचा उपयोग फिजिक्समध्ये होऊ शकतो. फिजिक्समध्ये बरीचशी तत्त्व जी असतात ती व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये, जसं की मोमेंटम असेल, एक्सेलरेशन किंवा यासारखे व्हिडिओ सांगितले की ती तत्त्व चांगली कळत असतात, किंवा ते डे टू डे लाईफमधली उदाहरणं टाकून यामध्ये फिजिक्सचं कोणतं तत्त्व काम करते. जसं की झाडावरून पडलेलं सफरचंद असेल तर त्याच्यामध्ये तत्त्व कोणतं काम करते, तर ग्रॅव्हिटेशन काम करते. एक पाऊल टाकल्यानंतर 6 पावलं पुढे जाणं तर ते ग्रॅव्हिटेशन पण चंद्रावरचं. या प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही टाकले फिजिक्सच्या क्वेश्चन्समध्ये व्हिडिओज, तर त्याच्यावरून तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता त्या व्यक्तीला की याच्यात फिजिक्सचं कोणतं तत्त्व असेल तर ते सांगायचं आहे. बरं, मग याच्यामध्ये तुम्ही असंही करू शकता की पेंड्युलमचे पेंड्युलम देऊ शकता एक, त्याचा व्हिडिओ बनवला आहे आणि त्याचे ऑसिलेशन्स त्याला ॲक्च्युली काउंट करायला लावले, प्रॅक्टिकलमध्ये जसं करायला लावतो आपण त्यांना, आणि ते ऑसिलेशन्स त्याने एक्झॅक्टली काउंट करावे व्हिडिओ चालू झाल्यानंतर, आणि त्याच्यानंतर त्याने ते ऑसिलेशन्सचे नंबर लिहावेत. आणखी काही त्याला इथे गिवन डाटा असेल की मास ऑफ त्या बॉब असेल, लेंथ ऑफ स्ट्रिंग असेल, हे सगळे क्वेश्चन्स त्याच्याकडं, ही सगळी इन्फॉर्मेशन त्याच्याकडे असेल गिवन डाटा म्हणून. आणि टू फाइंड, मग तुम्ही क्वेश्चनमध्ये विचारू शकता की फ्रॉम दिस फाइंड आउट द अँग्युलर मोमेंटम ऑफ दिस, किंवा फाइंड आउट द पिरियॉडिसिटी, फाइंड आउट आणखी फिजिक्सच्या रिलेटेड क्वेश्चन. मला ते एक्सप्लेन नाही करता येणार, बट असे क्वेश्चन्स आपण टाकू शकतो. तर गुगल फॉर्मचा वापर करून आपण लिमिटेड असंच फक्त टाकावं की न्यूटन हू डिस्कवर्ड इलेक्ट्रॉन, हू इज द पायोनियरिंग वर्क रिसर्चर इन एनर्जी रिलेटेड थिंग. असे क्वेश्चन न टाकता आपण थोडेसे असे क्वेश्चन्सही टाकून त्याला आणखी क्रिएटिव्ह वेनी वापरून आणखी ड्रॅग करू शकतो विद्यार्थ्यांचं अटेन्शन या गोष्टींकडे. आणि हे मुलांना आवडतं आहे, विद्यार्थ्यांना अशा गोष्टींना आन्सर करायला. ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्वमेंट आवश्यक असते विद्यार्थ्यांना कोणत्याही.
तर असं मला वाटतं, म्हणजे ते त्याप्रमाणे करतील. याप्रमाणे आणखी एक प्रकारचं होऊ शकतं की इंग्लिश लँग्वेजचे क्वेश्चन्स असतील की त्याच्यामध्ये त्यांना एक मोठा पॅरेग्राफ टाकायचा असतो विद्यार्थ्यांसाठी, आणि त्या पॅरेग्राफवरती 10 मिनटं तो पॅरेग्राफ वाचावा असं अपेक्षित असतं, आणि मग तो त्याच्यावरती प्रश्नाची उत्तर द्यावी. जसं UPSCचे कॉम्प्रिहेन्शनचा एक टॉपिकच क्वेश्चन्सच असतो, तर स्पर्धा परीक्षा ही विभागही ह्या प्रकारच्या गुगल फॉर्ममध्ये असे टाकून टाईम लिमिट सेट केलेलं असतं. आपण गुगल फॉर्म आपण शिकणार आहोत ॲडव्हान्समध्ये टाईमिफाय किंवा टाईम लिमिटर यासारखे ॲडव्हान्स आपण वापरून तो लिमिट करू शकतो आपण. ऑटोमॅटिकली तो टाईम ऑफ झाला की ते लिंक ऑफ होते. तर याप्रमाणे आपण टाईम लिमिटमध्येही त्या गोष्टी मागवू शकतो. याच्यामध्ये टाकून खाली क्वेश्चन्स ह्या सेक्शनमध्ये टाकायचे. तुम्हाला जर दिसत असेल मी सेक्शन मानलं आहे, त्या सेक्शनच्या भागात मी एवढं टाईप केल्यानंतर हा सेक्शन मी अनलिमिटेड जाऊ शकतो. रिजनेबली लॉंग तुम्ही ठेवाल, पण अनलिमिटेड जाऊ शकतो हे मला सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्यावरती बेस्ट क्वेश्चन्स विचारू शकता त्याला व्यक्तीला. इथून पुढचा पूर्ण सेक्शन किंवा या सेक्शनलाच क्वेश्चन ॲड करा इथे. ह्या सेक्शनमध्ये ह्या कॉम्प्रिहेन्शनवरतीच 4 क्वेश्चन्स असतील. म्हणजे तुम्ही ह्याला नोटिस इथे करूही शकता की नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 to 13 विल बी बेस्ड ऑन धिस टॉपिक किंवा धिस कॉम्प्रिहेन्शन काइंड ऑफ क्वेश्चन. तर याप्रमाणे तुम्ही वापरू शकाल. याचा मॅथमॅटिक्समध्ये पण उपयोग होऊ शकतो. मला असं वाटतं मॅथमॅटिक्सचे टीचर्स चांगले या प्रकारे सांगू शकतील. इथे तुम्ही एखादा थिअरम तुम्ही टाकू शकता आणि त्याच्या स्टेप्स मिसिंग ठेवू शकता, आणि त्या प्रत्येक स्टेपसमोर तुम्ही एक असं टाकू शकता की फिलिंग द ब्लँक फॉर ए, म्हणजे क्वेश्चन 9, किंवा फिलिंग द ब्लँक कुठेतरी फिलिंग द ब्लँक फॉर क्वेश्चन 10, 13 याप्रमाणे, आणि खाली मग क्वेश्चन्स. म्हणजे तो थिअरमच्या ज्या फिलिंग द ब्लँक्स की जे त्या विद्यार्थ्याला स्वतः करून बघावं लागेल, लाईक इंटिग्रेशन ऑफ x² dx, तर त्याला x³/3 ह्या फिलिंग द ब्लँक्समधून खाली निवडायचं आणि इथे टाकायचं आहे. आणि मग खाली तो सोडवत गेल्यानंतर त्याला तिसऱ्या स्टेपला जाणवलं की इथे असं टाकू शकतो तो. तर या प्रकारे सुद्धा तो आपण गुगल फॉर्म या सेक्शनचा वापर करून खाली 4 क्वेश्चन त्या एका थिअरमवरती आपण त्याला विचारू शकतो. आणि थिअरमचाही अभ्यास चांगला होईल की प्रत्येक स्टेपनंतर तो काय करतोय, आणि आपलाही टेस्ट घेण्याचा पर्पज फुलफिल होईल. याला आता जरा बऱ्यापैकी आपण ट्रेडिशनल जी मेथड आहे आपली त्याचा हे येतोय, जसं ओरल घेतल्यासारखं फील पण येऊ शकतो ह्याच्यामध्ये. तर याप्रमाणे तुम्ही मल्टिपल क्वेश्चन्स फ्रेम करू शकता इथे. तर हे असं आहे. आणि याच्यानंतर आता आणखी बरेचसे क्वेश्चन्सचे टाईप येऊ शकतात, पण मला असं वाटतं की एवढ्यापुरती हे नमुने दाखल इतकंसं ठीक आहे, आणि याचा सगळ्यांनी वापर नक्की करावा ह्या गोष्टींचा. याच्यानंतर आणखी एक गोष्ट की ह्याचा रिझल्ट कसा बनतो ह्या सगळ्या गोष्टींचा. तर आपण रिझल्ट कसा बनतो, तो दिसतो कसा, रिस्पॉन्सेस कसे कलेक्ट होतात, त्याची एक्सेल शीट आन्सर्सची कशी तयार होते हे बघायचं असेल. त्यामध्ये आपल्याला आता याच्यावर रिस्पॉन्सेस नाही आहेत, पण आपण असा एखादा फॉर्म मी तुम्हाला दाखवतो की जो मी वापरला होता, आणि त्याच्यात आन्सर्स कसे येत आहेत, ग्रेडिंग कसं मिळू शकतं विद्यार्थ्यांना, आणि तो एक्सेल शीट कशी बनते, तर ते बघू आपण. मी त्यासाठी काय करतो, माझा तो फॉर्म जी कोलॅबोरेशनमध्ये मी घेतला आहे त्याला, तर तो ओपन करतो आणि तुम्हाला दाखवतो. ओके, याप्रमाणे मी माझ्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी जी टेस्ट बनवली होती इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या टॉपिकवरती, तर त्या टॉपिकचे रिस्पॉन्सेस इथे कलेक्टेड आहेत, आणि त्यांना ॲक्च्युली मी ह्या टेस्टला म्हणजे क्विजचं स्वरूपात होतं या फॉर्मला, त्याच्यामुळे त्याचे रिस्पॉन्सेस आहेत. पण हे आता जुने असल्यामुळे ते मला एक्झॅक्टली किती विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळेल हे दाखवते ना मी, पण त्याची एक्सेल फाईल ज्यावेळेस तुम्ही रेडी कराल तुमच्याकडे, कारण ही 1-1.5 वर्षापूर्वीची आहे. याप्रमाणे तुम्ही रिस्पॉन्सेस डाउनलोड करू शकता. 18च्या 18 रिस्पॉन्सेस डाउनलोड होतील CSV फाईलच्या फॉर्मॅटमध्ये. किंवा आपण इथे त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघू पहिलं. पर्सेंट ऑफ रिस्पॉन्डंट्स, किती जणांनी रिस्पॉन्ड केले, आणि नावं त्यांची, रोल नंबर्स, आणि कोणी कोणत्या प्रश्नाला किती उत्तरं दिली होती, इनप्रेडिक्टेबल, इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑफ इलेव्हंट, आणि पर्याय मी त्याप्रमाणे क्वेश्चन्सचे निवडले होते. तर ऑलमोस्ट 100% लोकांनी A and D असं आन्सर लिहिलं होतं. तर ह्याच्यामध्ये कोणता पर्याय बरोबर असेल त्यानुसार मला कळेल की फक्त 50% लोकच बरोबर उत्तर देऊ शकले, 25% किंवा रिमेनिंग 50%ने आन्सर्स करू शकले नाही त्या क्वेश्चनचं, असं होऊ शकतं. राईट एनी 5 ॲसिड बेस रिॲक्शन्स असाही क्वेश्चन्स टाकू शकतो की ज्याच्यासाठी मला त्यांनी जर एखादी फाईल पाठवली असेल तर ती मला व्ह्यू फोल्डरमध्ये दिसू ड्राईव्हच्या फोल्डरमध्ये दिसू शकली असती. पण आता तो मिळणार नाही, कारण तो डाटा सगळा इरेज केला आहे, कारण ती 1-1.5 वर्षापूर्वीची आहे. कॉन्ज्युगेट बेस H2O, याच्यासाठी त्यांनी 50% लोकांनी हा पर्याय दिला आहे आणि यांनी हा दिला आहे. जर 50% म्हणजे हायड्रोनियम आयन हे जर आन्सर बरोबर असेल तर मी म्हणेल की ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त 50% लोक बरोबर देऊ शकले. उरलेल्या 25%नी दोन्ही पर्याय निवडले, पण ते 2 वेगळे पर्याय निवडले, पण ते चुकीचेच आहेत.
त्याच्या फक्त 50%च विद्यार्थ्यांना ही कॉन्सेप्ट आत्तापर्यंत कळली, हा अंदाज येतो आणि मला इम्प्रूव्ह टीचिंगमध्ये किंवा त्यांना कुठे इम्प्रूव्ह व्हायला सांगायचं असेल ते सांगता येतं. मॅग्नेटिक मोमेंटम ह्यापूर्वी 100% 1.73 म्हणजे ही कॉन्सेप्ट बऱ्यापैकी सगळ्यांना कळली असा अंदाज आहे, कॉपी झाली नसेल तर. याप्रमाणे होऊ शकतं आणि याप्रमाणे तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अंदाज बांधू शकता. असं येऊ शकतं की या दोन्हींपैकी उत्तर दिलीत पण ही दोन्ही बरोबर नव्हती, म्हणजे 100% लोकांना ही कॉन्सेप्टच कळायला नव्हती किंवा माझा क्वेश्चन सेट करण्यामध्ये काहीतरी चूक झाली आहे, त्याच्यामुळे लोकांनी हवा तो मिळत होता तो पर्याय निवडला आणि उत्तर दिले मग जो त्यांना वाटला त्यावेळी. तर असं येऊ शकतं. याप्रमाणे असं आहे ह्या सगळ्या गोष्टी. तर याप्रमाणे याचं क्वेश्चनचं होतं. आपण आता फक्त याला एक्सेल शीट कशी मिळवायची की जे आपल्याला डाटा सबमिट करावा लागतो डॉक्युमेंटेशन पर्पजसाठी. आपण काय वापरणार तर एक्सेल शीट फाईल वापरू शकता. डाउनलोड रिस्पॉन्सेस मगाशी दाखवलं त्याप्रमाणे करणार आणि एक झिप फाईल ओपन झाली की त्याच्यातून फक्त मी एक्सेल फाईल एक्स्ट्रॅक्ट करतो आणि ती ओपन करतो. एक्स्ट्रॅक्ट करून बाजूला कॉपी पेस्ट करावे, त्याशिवाय त्या कॉपी पेस्ट किंवा त्याचे एडिट मटेरियल येत नाही. सॉरी, ही दुसरी एक्सेल फाईल ओपन होत असेल ही याप्रमाणे ही फाईल. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांची नावं दिसत आहेत ऑटोमॅटिकली टाईम देऊन. आता हे डिॲक्टिवेट केल्यामुळे ते मार्क दिसत नाही, बट तुमचा मॅक्सिमम स्कोअर 20 असेल तर तो स्लॅशच्या नंतर दिसतो आणि फ्रॅक्शन्समध्ये मार्क्स असतील काही त्याला 3 पॉईंट समथिंग 13 पॉईंट समथिंग 100% असेल तर 20/20 याप्रमाणे मार्क्स असू शकतात. याप्रमाणे त्याला प्रत्येक क्वेश्चन्सची आपल्याला रिडिंग दिसू शकतं. एखाद्याने रिपीट केले असेल तर रिपीटही दिसतात इथे टेस्ट. ओके, याप्रमाणे आता हे इनकम्प्लीट डाटा तुम्हाला इकडल्या वरचा भाग पूर्ण भरलेला आणि याच्यामध्ये आन्सर्स काय काय सिलेक्ट केले होते कुणी किती बरोबर ते फिल्टर लावून तुम्ही बघू शकता. याप्रमाणे आन्सर शीटचा पूर्ण डाटा आपल्याकडे येऊन जातो. हे पर्याय की काय काय होते त्यांचे H2O रिडिंग कुणी कुणी काय काय निवडले त्या विद्यार्थ्यांनी लगेच कळतात आपल्याला. त्याच्यानंतर टाईम लिमिट आणि हे रोल नंबर वगैरे असं आहे सगळं. तर अशा प्रकारे एक्सेल फाईल जनरेट होती. याला तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये घेऊ शकता किंवा याच्यातला पर्टिक्युलर पार्ट फक्त काढून PDF मध्ये टाकू शकता किंवा हे सगळे रिस्पॉन्सेसला तुम्ही PDFमध्येही कन्वर्ट करू शकता. तर याला प्रिंट फक्त प्रिंट आपण करत नाही, पण प्रिंटर कनेक्टेड नसावं नाही तर प्रिंट निघेल. प्रिंट ऑल रिस्पॉन्सेस करायचं की तो त्याला PDF फॉर्मॅटमध्ये घेऊन जातो ह्या सगळ्या या गोष्टीला. ही PDF खूप छोटी आहे. जर रिस्पॉन्सेस खूप जास्त असतील तर या सिस्टीम चांगली असेल तर ते होतात. जसं 100 पानी जर एखादा रिपोर्ट बनत असेल तसा फीडबॅकमध्ये बनतो, तर ही सिस्टीम त्याला हँडल करू शकत नाही. जरा ती हेवी होते कारण ग्राफिक्स खूप याच्यावरती आणि डाटा एंट्रीज खूप कराव्या लागतात वगैरे वगैरे. या कारणामुळे ती फाईल थोडीशी हेवी बनते. तुम्ही याला सेव्ह करू शकता. जसं की तुम्ही एखादी फाईल सेव्ह करता आणि ते बघू शकता. आपल्याला वेळ नको जायला म्हणून आपण थांबू, त्याच्यात तुम्हाला PDF येईल आणि ती PDF तुम्ही ओपन करून बघू शकता. हवं तर मी तुम्हाला ती दाखवेल PDF असलेली. ओके, याप्रमाणे आपण ते कॅन्सल करू, शिफ्ट होऊ दुसरीकडे. तर याप्रमाणे आपल्याला इथे गेल्यानंतर मग किती रिस्पॉन्सेस कलेक्ट झालेत ते कळतील. आपण याप्रमाणे इथले रिस्पॉन्सेसचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघू शकता. याप्रमाणे तुम्हाला इथे एक्सेल फाईल करता येईल. तुम्ही प्रिंट करू शकता जर रिस्पॉन्सेस असतील तर या ऑप्शनचा वापर करू शकता. तुम्हाला जर आता एक आठवड्यानंतर रिस्पॉन्सेस असाइनमेंट सबमिट करणं बंद करायचं असेल तर तिथून तुम्ही ॲक्सेप्टन्स ऑफ करू शकता, इथून ऑन करू शकता. हे पण ऑप्शन्स आहेत. आणखी ओके सेव्ह होती, आपण सेव्ह करू शकता तिला. डेस्कटॉपवरती होती. ओके, सेव्ह होती, नंतर बघू आपण. तर इथे क्वेश्चन्स पण आपल्याला दिसतात लगेच एकाच क्लिकमध्ये की आपण काय काय क्वेश्चन्स टाकले होते. तुम्हाला लक्षात असेल मी सेकंड टॅब ओपन केली क्वेश्चन सेटिंगमध्ये. सेकंड टॅब इथे त्रिकोणावरती क्लिक आणि याप्रमाणे एकाच वेळी क्वेश्चन दिसतात की मी किती क्वेश्चन्स टाकले आणि किती आहेत, किती प्रकारची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली तेही दिसत आहे. डाटा काय काय कलेक्ट झाला हे कळतं थोडक्यात. आणि याप्रमाणे रिस्पॉन्सेस आपण इंडिव्हिज्युअल पण बघू शकतो. 1 1 2 2 विद्यार्थ्याचा, दुसरा तिसरा इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्सेस इथून 1 2 3 3 4 याप्रमाणे आपण करू शकता. रिस्पॉन्सेस आपण इंडिव्हिज्युअल एका विद्यार्थ्याचे प्रिंट करून त्याला देऊ शकतो. डिलीटही करून टाकू शकतो की त्याचं असं म्हणणं नाही की तो चुकून सबमिट झाला आहे वगैरे, तर डिलीट करू शकतो. प्रिंट इंडिव्हिज्युअल देऊ शकतो आपण जर द्यायची असेल, पण PDF फाईल त्याला हवी असेल तर. हे लॉंग आन्सरमध्ये जिथं आपण ऑटोमॅटिक ग्रेडिंग पाठवत नाही त्यांना किंवा लॉंग आन्सरमध्ये माझा पेपर चेक करत असताना सरांनी कुठे कुठे मार्क कट केले जर त्याला कळावं तर प्रिंट आपण त्याला देऊ शकतो आणि PDF त्याला शेअर करू शकतो ग्रुपवरती. आणि रिलीज स्कोअर ऑप्शन जर आपण मॅन्युअली ठेवलं असेल तर रिलीज स्कोअर करण्याचा मी ऑप्शन ठेवेल. रिलीज स्कोअर झाला की मग मात्र एक्सेल फाईल त्याला ऑटोमॅटिकली त्या लोकांना मिळतील. पण बघू ते रिलीज स्कोअर
याप्रमाणे कोणाकोणाचा करायचा रिलीज स्कोअर मी आतापर्यंत ह्या 5 लोकांचे पेपर तपासलेत. सेंड ईमेल अँड रिलीज आपण असं करू शकतो. मी आता क्लिअर आहे ते मेल जातील, बट असं याप्रमाणे आपण करू शकतो. तर ह्याचे आत्ता ॲडव्हान्स खूप वाढलेत गुगलचे ह्या दिवसांमध्ये, कदाचित एक 6 महिन्यात वर्षभरात वाढलेत. हे तुम्ही वापरू शकता. याप्रमाणे आपली फायनली ग्रेडिंग सिस्टम कंप्लीट होते एका टेस्टसाठीची. यानंतर फक्त आता आपण ह्याला आणखी कसं कस्टमाइज करू शकतो. मी विद्यार्थ्याला फक्त 15 मिनिटातली टेस्ट सोडून दे कारण 3च प्रश्न असं म्हणू शकतो का, किंवा मी मॅथमॅटिकल काही पार्ट टाईप करू शकतो काही ते इक्वेशन्समध्ये. मी याला डायरेक्ट सर्टिफिकेट कसं देणार. सर्टिफिकेटचं मला असं वाटतं की आपण ह्या सेशनमध्ये इन्क्लूड करायला नको, बट हे क्विज घेण्याचं नक्कीच करू, कारण त्याला थोडंसं आणखी लॅटेक कमांड वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील, पण ते गर्दी नको त्या गोष्टींची म्हणून आपण त्याला नको घ्यायला. पण ॲडव्हान्स मात्र कसे ॲड करायचे त्यांना आपल्याला सोयीचे कोणते ते मात्र आपण नक्की बघू. तर त्यासाठी मी फक्त आता ह्या फॉर्मच्या मेन बॉडीकडे किंवा मेन पेजकडे जातो. याप्रमाणे इथे आपण हे ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही जर तुम्ही पहिल्यांदाच ॲडव्हान्सकडे जात असाल. तुम्हाला या 3 डॉट्समध्ये जावं लागेल आणि याच्यामध्ये ॲडव्हान्सवरती क्लिक करावं लागेल. मग तुम्ही ॲडव्हान्समध्ये पोहोचता. जेव्हा कोणता एखादा पहिला ॲडव्हान्स तुम्ही इथून घेऊन ॲड करता सिस्टमला, तेव्हा मग तिथे इथे या ठिकाणी तो रिलीज होतो असा आयकॉन दिसायला अशा प्रकारे इथे आयकॉन दिसायला लागेल तेव्हा. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामधले ॲडव्हान्स आपण एक नंबर घेतलेला इथे दिसेल, बाकी मग या ठिकाणी ते दिसत राहतील. तर ते कसं तर आपण बघू. मला ॲडव्हान्स याच्यासाठी ॲड करायचे. इथून क्लिक करतो. समजा मी असा विचार करतोय की माझ्याकडे इथे हा आयकॉन नाहीच आहे, आता दिसत नाही आहे. तर याच्यापैकी तुम्ही याला पहिले लॉन्च करा, म्हणजे तुम्हाला हे पेज व्यवस्थित इथून लॉन्च करता येते. इथून लॉन्च करा आणि पेज व्यवस्थित दिसेल, म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स खूप चांगले दिसतील इथून. तर इथे तुम्ही स्क्रॉल डाऊन बघा की काय काय प्रोडक्ट्स आहेत. जसं आपण काही खरेदी करत असताना बघतो साईडला की काय काय प्रोडक्ट्स आणि काय काय आहेत गोष्टी. तर एज्युकेशनमध्ये बघू शकतो आपण अकॅडमिक रिसोर्सेस काय आहेत आणि टीचर्स आणि ॲडमिनचे टूल्स काय आहेत. तर अकॅडमिक रिसोर्सेसमध्ये काय काय आपल्याकडे सध्या याच्यात काही दाखवत नाही आहे. टीचर्स अँड ॲडमिन पर्पज, तर टीचर्स आणि ॲडमिनसाठी एवढे फॉर्म आहेत. डॉक अपेंडर 2 डॉक एकांना फॉर्म लिमिटर की मला दिवसात फक्त 100च फॉर्म गेले पाहिजेत असं काही असेल. तर स्मार्ट स्टॉप म्हणजे एखादी ऑटोमॅटिकली तो स्टॉप करू शकतो अपलोड करणं, या गोष्टींचाही व्हिडिओ असेल. याप्रमाणे आपण विविध ॲड करू शकतो. तर मी त्याच्यापैकी स्मार्ट स्टॉप हा ॲड करतो एक, म्हणजे तुम्हाला नवीन पण पडेल तो आपल्याला दाखवायला आणि तो कसा ॲड करायचा कळेल. मी त्याच्यावर क्लिक केलं. एक्सेप्टिंग रिस्पॉन्सेस तुम्ही ऑटोमॅटिकली स्टॉप करता, त्या व्यक्तीला ऑटोमॅटिक मेसेज जातो की आता यानंतर तुम्ही स्टॉप केलं आहे, ॲडमिननी किंवा ॲडमिनिस्ट्रेटरनी गुगल फॉर्मच्या आता रिस्पॉन्ड करू शकत नाही. तर कंटिन्यू, म्हणजे आपल्याला त्याला एंटरटेन करायची गरजच नाही लेट कमरला. याप्रमाणे तुम्हाला पुन्हा क्रेडेन्शियल्स या ठिकाणी विचारतच ते टाकावे लागतात. असं नाही की तुम्ही ऑलरेडी ईमेल ओपन केला इथे आणि मग येईल, तर ते विचारावंच लागतं. तुम्ही टाका आणि लक्षात ठेवा की तुम्ही तोच ईमेल ॲड्रेस वापरता की ज्याच्यावरती हा गुगल फॉर्मचं काम चाललं आहे, कारण तर पर्याय खूप येऊ शकतात 4-5. इथे एकच होता म्हणून तुम्हाला एकच दिसला हा. तर तोच निवडायचा आठवणीने, म्हणजे बरोबर त्याच्याच ॲडव्हान्समध्ये ते जातं. याप्रमाणे क्लिक होईल आणि नंतर ॲडव्हान्समध्ये डन म्हणायचं. आणि आता आपण इकडे ॲडव्हान्सकडे येऊ. इथे ॲडव्हान्समध्ये आपण काय बघितलं आत्ता, इथल्या ॲडव्हान्समध्ये आपण बघितलं याला कंट्रोल एक्सेप्टिंग रिस्पॉन्स. कंट्रोल एक्सेप्टिंग रिस्पॉन्स इथे दिसतोय का, कंट्रोल एक्सेप्टिंग रिस्पॉन्स. आपण याला थोडासा कंट्रोल एक्सेप्टिंग रिस्पॉन्स हा ॲड आता इथे ॲड झाला. तुम्हाला हा एक नंबर दिसेल जर तुम्ही पहिल्यांदाच तो ॲड केला असेल. तर तुम्ही याच्यामध्ये कोणते लिमिटर्स घेऊ शकता, तो ॲडव्हान्स घेऊ शकता. तर एवढे ॲडव्हान्स तुम्ही वापरले. सर्टिफाय आपण नेहमी वापरणार कदाचित, की कशाला तो हा पेपरवर सर्टिफिकेट द्यायचे 50 लोकांचे, ई कॉपीज पाठवून द्यायच्या. चॉईस एलिमिनेटर, जसं कौन बनेगा करोडपतीमध्ये 4 ऑप्शन्सपैकी 2 ऑप्शन्स आपण ऑफ करायला त्या विद्यार्थ्याला परवानगी देऊ शकतो की बाबा चुकीच्या 2 पर्याय तो एलिमिनेट करेल पर्याय प्रश्नांमधून आणि 2च पैकी त्याला चूज करायला राहील मग आपल्याला. तर असा एक चॉईस एलिमिनेटर लाईट पण आहे याच्यामध्ये. हे पण आहे. एन्जॉय इंटिग्रेशन, हे एक मॅथ्ससाठी संगीतासाठी हे ॲडॉन तुम्ही बघावं एकदा. मी त्याच्यात डिटेल न जाता आता फॉर्म थोडंसं उरकतं घेतो आहे सेशन. फॉर्म लिमिटर्स म्हणजे एका दिवसात किती फॉर्म्स तुम्ही फिलअप करून तुमच्याकडे येतील तर ते फॉर्म लिमिटर.
QR कोड. समजा तुमचा जसं मडकर सरांचा तुम्ही गुगल क्लासरूम जॉईन करत असताना बघितलं असं सरांनी कोड दिला होता, तो कोड सरांनी इथून जनरेट केलेला असावा. त्या कोडवरती फक्त तुम्ही तुमच्या मोबाईलमधून स्कॅन केलं की तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्हाला कोणतीही क्रेडिशन्स टाकायची आवश्यकता नाही, तो व्यक्ती तुमच्या क्लासमध्ये जॉईन होऊन जातो. फक्त तो QR स्कोअर ॲड करत असताना तुम्हाला जे क्रेडेन्शियल्स विचारल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर असेल किंवा तुमचं नाव वगैरे ह्या क्रेडेन्शियल्स टाकल्या की तुम्ही एंटर होता. फक्त तुम्हाला तुमची माहिती त्यावेळी द्यायची असते. जी काही माहिती आहे ह्या QR ज्याला तुम्ही ज्या कोर्सला ॲड करताय ती सगळी ह्या QR कोडमध्ये असते आतमध्ये, तर त्याच्यामुळे तुम्हाला ती टाकण्याची आवश्यकता पडत नाही. हा एक खूप दूरपर्यंत एखादी गोष्ट पोहोचवायची असेल तर तिथेही खूप छान गोष्ट आहे, किंवा ह्यानी हँडलिंग खूप सोपं होतं, लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. तुम्ही बऱ्याचदा हे गुगल पे, फोनपेमध्ये याचा भाग बघितला असावा. तर याप्रमाणे आहे ते, हेही वापरू शकता. आणखी तुमच्या सब्जेक्टला चूज होणारे, मला असं वाटतं की तुम्ही याच्यातून ॲडव्हान्स निवडावे, तर ॲडव्हान्स निवडण्याची प्रक्रिया सोपी आहे. तर या प्रकारे हे सेशन असं होईल. मला असं वाटतं की एवढं ग्रेडिंग वगैरे करण्याचा एवढा सगळा भाग पुरेसा आहे. तुम्ही हा जितका जास्त वापरता तितका जास्त तो तुम्हाला कळेल. याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही करू शकता की ॲड कोलॅबरेटरचा एक भाग महत्त्वाचा आहे. समजा तुम्ही 2 लोक एक सब्जेक्ट शिकवत आहेत आणि तुम्हाला एक मोठी टेस्ट कंडक्ट करायची 50, जसं की स्पर्धा परीक्षा केंद्राचे आहेत 5 लोक आहेत त्या कमिटीमध्ये आणि त्यांना एक मोठी क्विज स्पर्धा परीक्षा केंद्राला द्यायची. तर ती 5 लोक ह्या जे मेन असेल, इन्चार्ज असतील, त्यांनी ही गुगल फॉर्म त्यांच्याकडे हा असेल, त्यांनी याच्यामध्ये हे दुसरे ॲड करायचे लोक, म्हणजे आणि ते सेटिंग थोड्याशा चेंज करायचे की कोण कोण ॲक्सेस करू शकतं, काय काय करू शकतं ते. मग तुम्ही उरलेल्या 4 लोकांची ते नाव टाका, त्यांना तो मेल जातो की ह्याच्यामध्ये तुम्हाला मेल जातो तो की ह्या व्यक्तीने विचारलं की हा फॉर्म एडिट करण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात आला आहे. तर इनचार्ज 5 क्वेश्चन्स ॲड करतील, मायक्रोबायोच्या सब्जेक्ट्सवाले 5 ॲड करतील, केमिस्ट्रीवाले 5 ॲड करतील, याप्रमाणे संगीत, या किती जो लोक असतील ती सब्जेक्ट्स आपल्याला जसा बनवायचा आहे तो त्याप्रमाणे ॲड करतील. आणि म्हणजे मला फॉर्म तुझा, मला माझ्याकडे प्रश्न पाठव आणि मग मी माझे तुझ्याकडे पाठवतो प्रश्न, मग मी ते 1 तास टाईप करतो, ह्या करण्याची आवश्यकता नाही. त्या 5 लोकांनी त्यांची अथॉरिटी, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनीच उचलावी. तो प्रश्न कसा सेट करायचा, त्याला ग्रेडिंग काय द्यायचं ते चांगले सांगू शकतात. केमिस्ट्रीवाल्याला जर वाटते की एखादी रिॲक्शन तिथे टाकायची, तो टाकू शकतो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी. तर स्पर्धा परीक्षा असेल किंवा आणखी असं एक आपला इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट असेल तर स्टॅटिस्टिकल इकॉनॉमिक्समध्ये स्टॅटिस्टिक्सचा एखादा टीचर असेल आणि इकॉनॉमिक्सचे टीचर्स कॉलॅबरेटिव्हली एखादा सब्जेक्ट शिकवत असतील तर ते दोघंही एक क्वेश्चन पेपर दोघं मिळून सेट करू शकतात. ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकचा मिळून एखादा क्विजचा क्वेश्चन सेट करू शकतात. म्हणजे हे कॉलॅबरेशनमध्ये काम केल्यामुळे काय होतं, तू सगळे क्वेश्चन ड्राफ्ट कर आणि मला पाठव, मग मी 1 तास टाईप करतो सगळे एकदम, असं न करता ज्याने त्याचा शेअर त्या फॉर्ममध्ये ॲड करत राहायचा. आपण तसे त्यांना अथॉरिटी इथं बहाल करतो या ठिकाणी ॲड करून. तर इन्व्हाइट पीपल आणि हे ऑप्शन्स तुम्ही जर वापरणार असाल तर मी तुम्हाला सांगेल, पण मी तुम्हाला फक्त सांगून ठेवलं उदाहरणाचे की कुठे तुम्ही एक्झॅक्टली ते वापरू शकता. तर आय होप मी बराचसा भाग थोडासा आज फास्ट, थोडासा मध्ये मला गॅप घ्यावा लागला काही टेक्निकल एरर्समुळे, बट थोडासा मला असं वाटतं की तरी फ्लोमध्ये हा व्हिडिओ आहे. आणि मी बऱ्याचदा डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला या प्रोसेसमध्ये. तर सगळ्या डिपार्टमेंटनी त्यांचा तो टॉपिकचा भाग कुठे इम्प्लिमेंट करता येईल याच्यावरती नक्की कॉमेंट्स कराव्यात, किंवा एक तो स्वतःही ते एकदा हे करून घ्यावे, ट्रायल अँड टेस्टेड असावं ते. आणि एकदा ते झालं की मग तुम्ही ते कम्युनिकेट सगळ्यांना करू शकता. तर मला असं वाटतं की आता टेस्टसाठी नक्कीच कुणालाही पेपर वापरण्याची फारशी गरज पडणार नाही, फारशी नाहीच नाही. आपण नाही पेपरलेस, पण ॲटलिस्ट लेस पेपर जर आपण जाऊ शकलो तरी, जसं मी कालच्या टेक्स्ट फाईलमध्ये तुम्हाला अपील केली होती तसं कदाचित होऊ शकेल. थँक्यू सो मच की तुम्ही एवढा लेंदी व्हिडिओ बघता. मला माहिती आहे की व्हिडिओ लेंदी होतात, बट पॉसिबल क्वेश्चन्स कमी व्हावेत, डिस्कशन सेशनवरती लोड येऊ नये आणि प्रत्येक गोष्ट रिपीट करण्याची गरज पडू नये म्हणून, किंवा पुन्हा बॅक जा मागे आणि तो पुन्हा एक्सप्लेन करा इथपर्यंत कसं आलो होतो, हे सगळं टाळण्याऐवजी मी जिथे त्याला ड्यू वेटेज त्या टाईम वाईज देता येते ते दिलं. त्यावेळी त्या डिपार्टमेंट्सची किंवा त्या सब्जेक्टची नावं, त्यांचे पॉसिबल क्वेश्चन्स, ते काय करू शकतात ते सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतरही जरी डाऊट्स राहत असतील तरी डिस्कशन सेशनमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. पण त्या अगोदर कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाकून ठेवले जर क्वेश्चन्स असतील तर मला ते त्यावेळी प्रिपेअर्ड होऊन आन्सर करता येईल. कारण मी जरी रिसोर्स पर्सन असला तरी माझेही रिसोर्सेस लिमिटेड आहेत. म्हणजे मला सगळ्याच गोष्टी नाही माहिती, मला थोड्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मी त्याच्यामध्ये तुमच्यासाठी सर्च करून त्या मिळवून तुम्हाला सांगू शकतो. हे गुगल फॉर्म मी घेतो आहे म्हणजे मला सगळंच कळतं असं अजिबात नाही. आणि
ते रोज अपडेट होतोय. गुगल फॉर्म एवढ्यात तर दररोज मला नवीन काहीतरी त्याच्यावरती ॲड ऑन दिसतात. तर होऊ शकतं की एखादं नवीन ॲड ऑन आलं आहे आणि आता ते आपल्या सगळ्यांसाठी खूप फायद्याचं ठरते किंवा एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टला ते पूर्वी नव्हतं उपयोग आणि आता होतं आहे. तर यासारखं तुम्ही कराल अशा आशा बाळगतो. आजचं सेशन थांबवतो आणि टेस्ट मी टाकणारच आहे. तर टेस्टबद्दल मी असाइनमेंट तर टाकणारच आहे. असाइनमेंटमध्ये तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटसाठी असं डिफरंट टाईप ऑफ क्वेश्चन्स सेट करून एक क्वेश्चन तयार करा. त्याला क्विजचं स्वरूप द्या गुगल फॉर्ममध्येच आणि तुम्ही रिस्पॉन्सेस कलेक्ट करा त्या विद्यार्थ्यांचे. जर तुम्ही विद्यार्थी किंवा टीचर्सकडून कलेक्ट करून घ्या, म्हणजे एकमेकांना ते रिस्पॉन्ड करा. आणि मी पुन्हा सांगतो की तुम्हाला हे जे गुगल फॉर्मची क्विज तुम्ही आता बनवणार आहात ते नवीन गुगल फॉर्म घ्या, त्याच्यामध्ये बनवा आणि त्या क्विजची लिंक जिथे मी क्विज तुम्हाला ॲपियर होईल त्या क्विजमध्ये त्याच्या कॉमेंट सेक्शनच्या खाली ती लिंक अपलोड करा, म्हणजे ती सगळ्यांना एकाच वेळी अवेलेबल होईल. कारण आपण जसे एकमेकांच्या कॉमेंट्स बघू शकतो तसे एकमेकांनी कॉमेंट सेक्शनमध्ये टाकलेले सगळा डाटा बघू शकतो. म्हणजे तुम्हाला पर्सनली कोणाला मेल पाठवायची आवश्यकता नाही आहे. त्या कॉमेंट सेक्शनमध्ये आपल्याला सगळ्यांच्या कॉमेंट्स दिसत आहेत. तुम्ही सगळ्यांच्या कॉमेंट्समध्ये फक्त आणि फक्त तुमचं नाव टाकण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. तुम्हाला इनबिल्ट नाव येतं कुणी कॉमेंट टाकली ती. त्याच्यामुळे मी अजय गांधी अँड दिस इज माय फीडबॅक लिंक किंवा येस्टरडेज असाइनमेंट असं टाकण्याची आवश्यकता नाही. जस्ट पोस्ट करा, ते समजून जातं की ह्या असाइनमेंट ह्या असाइनमेंटला रिलेटेड आहे. एवढं तुम्ही सुटसुटीतपणे काम केलं तर मला ते ॲनालाइज करायला सोपं पडेल. आमची IQACची टीम आहे कदाचित ते नक्कीच चांगल्या प्रकारे ती हँडल करू शकेल सगळी गोष्ट. डिस्कशन सेशनमध्ये मला माहिती आहे की बरेचसे क्वेश्चन असण्याची शक्यता आहे. तर प्लीज ते क्वेश्चन्स अगोदरच कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. थँक्यू.